नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण डोशासोबत खाण्यासाठी खमंग बटाट्याची भाजी करणार आहोत। डोसा म्हटलं तर ही बटाट्याची भाजी तर हवीच आणि आज मी अगदी झटपट तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे। आज आपण मटारचा वापर करून ही भाजी बनवत आहोत, जे आपण डोशासोबतही खाऊ शकतो किंवा पोळीबरोबरही खाऊ शकतो। मुलांच्या टिफिनमध्येही आपण ही भाजी देऊ शकतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्पी पेपर डोसा कसा करायचा ते पाहिलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजी बनवूया आणि बटाट्याची मस्त आपण खमंग भाजी करूया, जी डोस्याबरोबर खूपच छान लागते आणि बनवायला तर खूपच सोपं आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची भाजी करण्याकरिता मी मध्यम आकाराचे 6-7 बटाटे घेतलेले आहेत। अंदाजे अर्धा किलो बटाटे आहेत। 2-3 शिट्या करून घेतलेले आहेत। बटाट्याची वरची साल काढून आपण हे आता साईडला ठेवून देऊया। आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 3-4 चमचे तेल मी टाकून घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे। जिरा छान तडतडलं की अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेला आहे आणि मोहरी जिरा छान तडतडल्यानंतर 1 चमचा मी उडीद डाळ टाकून घेतलेला आहे। जर आवडत असेल तर 1 चमचाभर तुम्ही चना डाळ टाकून घ्या। आणि आता मी भरपूर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता 2-3 मध्यम आकाराचे कांदे मी उभे स्लाइस करून टाकलेले आहे। कांदा आपल्याला आता छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठामुळे कांदा लवकर नरम होईल। आता हिरव्या मिरच्या आणि लसणाचं जाडसर वाटण मी टाकून घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं होतं किंवा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड थोडं कुटून घेतलं तरीही चालते। आणि आता हिरव्या मिरच्याचे तुकडेही मी टाकून घेतलेले आहेत। तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा। आता अर्धा चमचा हळद मी टाकून घेतलेलं आहे। आज थोडंसं तिखट भाजी मला बनवायचं आहे, त्यामुळे मी मिरच्या थोड्या जास्तीच्याच वापरलेल्या आहेत। आणि आता अर्धी वाटी मी मटार टाकून घेतलेले आहे। ताजा मटार आहे। सध्या बाजारामध्ये मटार अवेलेबल आहेत, त्यामुळे मी मटारचा वापर केलेला आहे। आता झाकण ठेवून आपण मटार छान शिजून घेऊया आणि अगदी 1-2 मिनिटातच मटार आपले मस्त शिजतात। आणि जर मटार तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही मटार स्किप करा। वाफेवर 1-2 मिनिटातच मटार आता छान शिजलेले आहेत। बटाट्याच्या भाजीसोबत मटारही मुलांच्या पोटात जाण्यासाठी मी मटारचा वापर केलेला आहे। वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एकदा हे मिक्स करून घेते। आता उकडलेले बटाटे हाताने असे कुस्करून आपल्याला टाकायचं आहे। याला खूप जास्त फाईन आपल्याला चॉप करून वापरायचं नाही। असंच थोडंसं ओबडधोबड आपल्याला बटाटा हाताने कुस्करून टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। कांद्यामध्येही थोडंसं आपण मीठ टाकलेलं होतं आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही बटाट्याची भाजी डोशाबरोबर किंवा पोळीबरोबर खूपच छान लागते। आता हे आपण सर्व एकजीव करून घेतल्यानंतर आता थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर भाजीला ओलसरपणा येण्यासाठी गरम पाणी आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला डोशावर स्प्रेड करण्यासाठी ही भाजी हवी आहे। त्यामुळे खूप जास्तही सुक्की आपल्याला भाजी नको आहे। थोडंसं पाणी टाकून थोडंसं सैलसर करून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि मस्त लागते ही भाजी। डोस्याबरोबर तर ही भाजी हवीच आणि गरम गरम डोसे आणि ही बटाट्याची भाजी जर असेल तर बाकी दुसरं काहीही लागत नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबाचा रसही तुम्ही यामध्ये टाकू शकता। बटाट्याची भाजी तर रेडी आहे। आता आपण डोसे करून घेऊया आणि हे डोसे कसे बनवायचे त्याचा कंप्लीट डिटेल व्हिडिओ मागेच अपलोड झालेला आहे, ते तुम्ही चेक करू शकता। ही खमंग बटाट्याची भाजी डोस्यासोबत तर खूपच छान लागते। मस्त कुरकुरीत आपले पेपर डोसे आणि ही भाजी मस्त कॉम्बिनेशन आहे आणि गरमागरम आपल्याला हे सर्व करायचं आहे। पेपर डोस्याची डिटेल रेसिपी जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर नक्की चेक करा। बघा, मस्त कुरकुरीत पेपर डोसे आपले रेडी आहेत आणि खूपच कुरकुरीत डोसे आपले घरी तयार होतात आणि भाजीसोबत तर खूपच छान लागतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असे सोपे आणि हेल्दी रेसिपी चॅनलवर आपले येतच राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की फॉलो करत राहा। या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट सांबार कसं बनवायचं ते पाहूया। माझ्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। धन्यवाद।